शिवसेना पक्ष चिन्हासोबतच अपात्रता प्रकरणावर आजही युक्तिवाद। ठाकरेंचे वकील सिब्बल आणि देवदत्त कामत आजही युक्तिवाद करणार आहेत। काल सिब्बल यांचा कोर्टात तासाभरापेक्षा अधिक वेळ युक्तिवाद झाला। आज ठाकरेंच्या बाजूचा युक्तिवाद पूर्ण होण्याची शक्यता आहे। आज दुपारी 2 वाजता या सुनावणीला सुरुवात होणार। त्यामुळे आजच्या सुनावणीत नेमकं काय होतं हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे। ठाकरेंच्या वकिलांचा युक्तिवाद आज संपण्याची शक्यता आहे। आज दुपारी 2 वाजता या सुनावणीला सुरुवात होईल। शिवसेना पक्ष चिन्हासोबतच अपात्रता प्रकरणावर आजही युक्तिवाद होणार आहे। तर मोदींच्या भाषेत आयोग विधानसभा अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी असं राऊतांनी म्हटलंय। संजय राऊत यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांवर ही टीका केलेली आहे। सिब्बलांच्या युक्तिवादाने बौद्धिक नक्षलवादी कोण स्पष्ट झालं असंही राऊत म्हणाले। आर्थिक आणि राजकीय दबावापोटी आयोग विधानसभा अध्यक्षांचा हा निर्णय, माझा सुप्रीम कोर्टात निर्णय टिकून राहील, नार्वेकरांचा पुनरुच्चार। निवडणूक आयोगानं तेव्हाच्या राजेश कुमार, विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आर्थिक आणि राजकीय दबावाखाली निर्णय घेतला। मी काय म्हणालो? आर्थिक आणि राजकीय दबावाखाली निर्णय घेतला। निवडणूक आयोगाला पूर्णपणे तेव्हा विकत घेतलं गेलं आणि पक्ष आणि चिन्ह हे निंदे गटाला विकलं म्हणतो। यात खूप मोठा व्यवहार झालाय। निवडणूक आयोग विकत घेतला। मिस्टर नार्वेकर जे आहेत, काल जे कपिल सिब्बल यांनी त्यांच्या चिंधड्या उडवल्या, म्हणजे वस्त्रहरण केलं। आता ते तिकडे हाफ चड्डीवर फिरतात, एवढं वस्त्रहरण झालंय कुलाव्यात, बरं का? निर्वस्त्र केलं त्यांना काल। म्हणजे किती संविधानिक पदावर बसलेल्या व्यक्ती किती बोगस आहे, भ्रष्ट आहे आणि मोदींच्या भाषेमध्ये बौद्धिक नक्षलवादी आहे। की हा निर्णय शाश्वत आहे, तो टिकून राहील। ऑर्गनायझेशनल स्ट्रक्चर बघा, आपण कॉन्स्टिट्यूशन ऑफ पार्टी बघा आणि आपण लेजिस्लेटिव्ह स्ट्रेंथ बघा, तिन्हीचा विचार करूनच हा निर्णय घेतला गेला। मी हा दिलेला निर्णय हा शाश्वत आहे एवढंच आपल्याला सांगू शकतो।